नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत अधिक महिन्यासाठी खास अनारसे. विशेष म्हणजे आज आपण तयार केलेले अनारसे फक्त एक दिवस तांदूळ भिजवून केलेले आहेत. तरीही हे अनारसे मस्त खुसखुशीत आणि आतून जाळीदार होतात. अधिक महिन्यात आपल्याकडे नवीन जावयाला जाळीदार गोड पदार्थांचं वाण देण्याची प्रथा आहे. त्याच निमित्ताने आज आपण हे जाळीदार अनारसे केलेले आहेत. मस्त खुसखुशीत अनारशांसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. अनारसे करण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 1 कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतले, पाखडून घेतले आणि 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर यातलं मी सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे. इथे मी 1 कप रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसतील तर रोजच्या वापरातला कोणताही जुना तांदूळ घेतला तरीही चालेल. आता तांदूळ बुडतील एवढं यामध्ये पाणी घालूया आणि यावर झाकण ठेवून तांदूळ आपण 1 दिवस 1 रात्र भिजवून घेऊया. म्हणजे 24 तास तांदूळ भिजवायचे आहेत. 12 तासानंतर यातलं 1 वेळ पाणी बदलायचं आहे, कारण सध्या उकाडाही खूप जास्त आहे. त्यामुळे तांदूळाला लगेचच आंबूस वास यायला सुरुवात होईल. बरोबर 1 दिवस 1 रात्र तांदूळ मी चांगले भिजवून घेतले. 12 तासानंतर 1 वेळ यातलं मी पाणी बदलून घेतलेलं आहे आणि बरोबर 24 तासानंतर यातलं सगळं पाणी निथळून काढलंय. 24 तासांमध्ये तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. भिजवून घेतलेले तांदूळ एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचे, म्हणजे त्यातलं जास्तीचं पाणी निथळलं जाईल आणि मग आपण हे तांदूळ वाळत घालूया. इथं मी कॉटनच्या स्वच्छ कापडावर आपण निथळून घेतलेले तांदूळ काढून घेतलेले आहेत. आपल्याला ते वाळत घालायचे आहेत. हाताने असे पसरून घ्यायचे आहेत, पातळ करायचे म्हणजे ते लवकर वाळले जातील. आपल्याला तांदूळ फक्त 80% सुकतील इतपतच वाळवून घ्यायचे आहेत. 20% ओलावा शिल्लक ठेवायचा आहे. असे व्यवस्थित पसरून घ्यायचे. थोड्या वेळाने 1 वेळ मध्ये असा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे सगळे तांदूळ अगदी व्यवस्थित सुकले जातील. लक्षात घ्या, हे तांदूळ आपण घरातच पंख्याखाली वाळवून घ्यायचे आहेत. उन्हात अजिबात घालायचे नाही आहेत. बरोबर अर्ध्या तासानंतर आपल्याला हवे तसे तांदूळ सुकलेले आहेत. बघा, थोडासा ओलावा शिल्लक आहे. अगदी पूर्ण कोरडे झालेले नाही आहेत. आता इथं मी फक्त 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. त्या प्रमाणात ते लवकर सुकले जातात. पण तुम्ही जर जास्ती प्रमाणात तांदूळ घ्याल तर थोडासा वेळ तुम्हाला तांदूळ सुकण्यासाठी जास्ती लागू शकतो. आता आपल्याला हवे तसे तांदूळ सुकलेले आहेत. आता हे आपण एकत्र करूया आणि याचं पीठ तयार करूया. आता आपण सुकून घेतलेले तांदूळ इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत. 2 वेळा थोडे थोडे करून आपण हे तांदूळ मिक्सरला लावून घेणार आहोत. याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथं मी एक भांडं घेतलं आहे, त्यावर चाळणी ठेवली आहे आणि चाळणीत मी आपण तयार करून घेतलेलं तांदूळाचं पीठ घातलेलं आहे. आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. तांदूळामध्ये 20% ओलावा शिल्लक असल्यामुळे तांदूळ अगदी बारीक वाटले गेलेले आहेत. आपल्याला हवं तसं पीठ तयार झालं आहे. पीठ चाळून झालं आहे. आता हा शिल्लक राहिलेला गाळ अर्धे तांदूळ जे वाटायचे आहेत त्यामध्ये घालायचे आणि पुन्हा त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. 2 वेळा तांदूळ मिक्सरला लावून पीठ तयार करून घेतलं, त्यानंतर ते चाळून घेतलेलं आहे आणि बघा आपल्याला हवं तसं पीठ तयार झालं आहे. आता आपण यामध्ये स्वादासाठी वेलची जायफळ पावडर घालूया. अर्धा टीस्पून घेतलेले आहे. यानंतर आपण यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घालूया. 1 कप तांदूळासाठी अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे, पण तुम्ही पाऊण कप गूळ घेतला तरीही चालेल जर तुम्हाला अनारसे थोडेसे गोडसर आवडत असतील तर. आणि आता आपण गूळ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गुळाचा रंग थोडासा फिकट आहे. तुम्हाला जर चांगला पिवळसर गूळ मिळाला तर तो घातला तरीही चालेल. त्याने अनारसाला रंग अजून सुरेख येईल. पिठात गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर त्यातलं अर्धं पीठ मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता आपण हे पुन्हा मिक्सरला लावून घेणार आहोत, म्हणजे गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. बघा, सगळं मिश्रण मी 2 वेळा थोडं थोडं करून मिक्सरला लावून घेतलं आणि बघा गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण ते हाताने एकजीव करून घेऊया. मिक्सर फिरवताना सलग फिरवायचा नाही आहे. पल्स मोडवर बंद चालू करून फिरवून हे मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही सलग फिरवाल तर मग कदाचित ते पातळ होऊ शकतं. तांदूळ जर खूपच जास्त ओलसर असतील किंवा गूळ तुम्ही थोडासा जास्ती घ्याल तर मिश्रण आधीच पातळ होऊ शकतं. म्हणून पल्स मोडवरच हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असे घट्ट गोळे तयार करून घ्यायचे. आता हे आपलं मिश्रण खूप कोरडं झालेलं आहे, पण आता यामध्ये आपण तूप वगैरे काहीच घालायचं नाही आहे. जेव्हा आपण अनारसे करणार असू तेव्हा मग आपण तूप घालूया. बघा, असे मी लहान लहान 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे एखाद्या डब्यात भरून ठेवूया. तयार करून घेतलेले पिठाचे गोळे इथे मी स्टीलच्या डब्यात ठेवलेले आहेत. आता आपण हे भिजवून घेतलेलं पीठ पुन्हा 1 दिवस असंच ठेवून देऊया आणि मग अनारसे करूया. आता मी हे पीठ फक्त 1 दिवस ठेवणार आहे, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर 3, 4, 5 दिवस देखील तुम्ही हे पीठ असंच ठेवू शकता आणि त्यानंतर अनारसे करू शकता. बघा, 1 दिवसानंतर पीठ आपलं अजून मऊ झालेलं नाही आहे, थोडंसं घट्टसरच आहे. आता हे गोळे पुन्हा आपण एका भांड्यात काढून घेऊया.
आणि आता आपण यावर 1 टीस्पून साजूक तूप घालूया। तूप घालताना पण एकाच वेळी खूप जास्त घालायचं नाही आहे, हे मिश्रण पटकन पातळ होण्याची शक्यता आहे। हे पिठाचे गोळे फोडून घेऊया आणि तूप या पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साजूक तूप मिक्स करून झालंय, पण पीठ आपल्याला हवं तसं सैलसर झालेलं नाही आहे। यासाठी इथं मी 4 ते 5 केळ्याच्या चकत्या घेतलेल्या आहेत, पण तुम्ही बघू शकता किती मी पातळ चकत्या करून घेतलेल्या आहेत। आधी आपण हे केळं यामध्ये मिक्स करून घेऊया। सुरुवातीला जरी तुम्हाला हे पीठ कोरडं वाटत असेल तरीही ते पटकन पातळ होतं, म्हणून केळं घालताना पातळ चकत्याच घालायच्या आहेत। पीठ सैलसर करण्यासाठी इथं मी केळं घेतलंय, पण तुम्ही दुधाचा हात लावून देखील पीठ आपल्याला हवं तसं मऊसर करून घेऊ शकता। पण दूध घालताना पण अगदी कमी प्रमाणातच घालायचं आहे। लहान चमच्याने थोडं थोडं दूध घालायचं, पीठ पटकन पातळसर होऊ शकतं। आता इथं आपलं पीठ थोडंसं घट्टसर होतं, पण कधीकधी थोडंसं सैलसर पण होऊ शकतं। पीठ जर सैलसर झालं असेल तर तुम्ही घरातील भाकरीचं तयार पीठ थोडंसं यामध्ये घालून देखील अनारसे करू शकता, छानच अनारसे तयार होतात। पुन्हा यामध्ये मी अजून 2 चकत्या केळ्याच्या घालत आहे। बघा, अगदी पातळ 2 चकत्या घेतलेल्या आहेत। जरी पीठ सुरुवातीला कोरडं वाटलं तरीही अगदी मळल्यानंतर पीठ आपल्याला हवं तसं मऊ होतं। थोडा वेळ मळून घ्यायचं। बघा, पीठ अगदी सैलसर व्हायला सुरुवात झालेली आहे। तांदूळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार, गुळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार किंवा तांदूळ जसे आपण वाळवून घेऊ ते कोरडे होतील किंवा थोडेसे ओलसर राहतील, त्यानुसार आपण तयार केलेलं पीठ घट्ट किंवा सैलसर होईल। मग आपण ॲडजस्ट करून अनारसे तयार करून घ्यायचे आहेत। बघा, आपण तयार केलेलं पीठ आता अगदी व्यवस्थित मऊसर झालं आहे, सहज अनारसे थापले जातील, अजिबात त्याला चिरा पडत नाही आहेत, याचा अर्थ आपलं हे पीठ बरोबर झालेलं आहे। बघा, मी 1 केळं घेतलं होतं, त्यातल्या 5 ते 6च मी चकत्या वापरलेल्या आहेत आणि निम्मं केळं तसंच आहे। इथं मी पोळपाट घेतला आहे, त्यावर प्लास्टिकचा कागद ठेवला आहे आणि कागदाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेल्या पिठाचे गोळे तयार करून घेतलेत आणि तो बघा मी खसखसमध्ये घोळवून घेतलेला आहे। तळाशी मी खसखस लावून घेतले, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग आपण अशा पद्धतीने अनारसे थापून घ्यायचे आहेत। बघा, अगदी व्यवस्थित थापला जातोय। अनारसा थापून झाला की आपण सहज उचलून दुसरीकडे ठेवू शकतो। बघा, तळाकडून खसखस लावली, ती बाजू आपण तेलात घालताना वर घालायची आहे। तयार करून घेतलेल्या गोळ्याला तळाकडून खसखस लावून घ्यायची आणि मग सेम पद्धतीने अनारसे थापून घ्यायचा। इथं मी 2 अनारसे थापून दाखवते, बाकी अनारसे आपण एक तळता तळता दुसरा थापून सगळे तळून घ्यायचे आहेत। सगळेच अनारसे आधी थापून घ्यायचे नाही आहेत, नाहीतर मग ते उचलता येणार नाहीत। अनारसे तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल मीडियम गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला अनारसा घालायचा आहे। खसखसची बाजू आपण वर घालायची। बघा, थोड्याच वेळात अनारसा फुलून वर आलेला आहे आणि आता आपण चमच्याने यावर तेल उडवायचं, म्हणजे वरची बाजू व्यवस्थित भाजली जाते। अनारसे आपण पलटायचे नसतात, असं चमच्याने तेल उडवत राहायचं, म्हणजे आपल्याला हवा तसा रंग येतो। बघा, अनारसाला मस्त एकसारखा रंग आलेला आहे। तेल जर कमी तापलेलं असेल तर अनारसे तेलात विरघळतात आणि खूप जास्त तापलेलं असेल तर ते पटकन काळसर होतात, म्हणून तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असणं गरजेचं आहे। बघा, पहिला अनारसा तळून झालेला आहे। सगळं तेल निथळून घेऊया आणि एखाद्या जाळीदार ट्रेवर कलते करून ठेवायचे आहेत, म्हणजे जास्तीचं तेल निथळलं जातं। अनारसा जरी तळून झाला तरी तो आपल्याला झाऱ्याला मऊच लागतो, म्हणून तो खूप जास्त वेळ तळायचा नाही आहे। अनारसा तेलातून बाहेर काढल्यावर थोडासा गार झाल्यावर आपल्याला हवा तसा व्यवस्थित खुसखुशीत होतो। बघा, दुसरा अनारसाही तळून झालेला आहे, मस्त एकसारखा रंगावर तळला गेला आहे। बघा, फक्त 1 दिवस तांदूळ भिजवून देखील आपले अनारसे मस्त झालेले आहेत। आता यातलंही तेल निथळून काढूया आणि अशाच पद्धतीने राहिलेले सगळे अनारसे तळून घेऊया। बघा, किती सुंदर अनारसा तयार आहे। तयार अनारसे इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत, मस्त एकसारख्या रंगावर तळले गेलेत आणि वरून आपण खसखस लावले, ती देखील छान दिसते। तळाकडून पण बघा व्यवस्थित शेकले गेलेले आहेत। तुम्हाला मी एक अनारसा तोडून पण दाखवते, बाहेरून मस्त कुरकुरीत झालेले आहेत। बघा, अगदी पटकन मोडला गेला, अजिबातच कडक झालेले नाही आहेत, मस्त खुसखुशीत असे आपले अनारसे तयार आहेत। आतून मस्त पोकळ आणि जाळीदार झालेले आहेत। जरी आपण 1 दिवस तांदूळ भिजवले असतील तरीही चवीला पण अप्रतिम असे अनारसे तयार आहेत। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अनारसे करू शकता। वेळ असेल तर 3 दिवस तांदूळ भिजवत ठेवून पुढे 3-4 दिवस पीठ भिजवून तुम्ही अनारसे करू शकता। अशाच पद्धतीने अनारसे करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा।